नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। एक सरकारी अधिकारी IPS अधिकारी प्रवीण पवार यांच्या घरात एक लग्न होतं आणि त्या लग्नाला गौतम अदानी आणि शरद पवार शेजारी बसलेले आहेत। त्यांच्या शेजारी देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत एका खुर्चीवर आणि त्यांच्या शेजारी शशिकांत शिंदे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष बसलेले आहेत। महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती आहे की सगळे राजकारणी लग्न सोहळ्यात, कौटुंबिक कार्यक्रमामध्ये, अन्य कार्यक्रमामध्ये अनेकदा एकत्र येतात आणि त्यात वावगं असायचं काही कारण नाही। पण हे छायाचित्र काय सांगतात बघा। गौतम अदानी आणि शरद पवार सोफ्यावरती एकत्र बसलेले आहेत। देवेंद्र फडणवीस शेजारीच बसले पण सेपरेट खुर्चीवर। फडणवीसांपेक्षा जरी मुख्यमंत्री असले तरी शरद पवार आणि अदानींची ओळख जुनी, परिचय जुना, मैत्री जुनी। आणि गौतम अदानी हे बारामतीला सुद्धा भेट देऊन आलेले। ते वारंवार शरद पवारांना भेटतात। जेव्हा धारावी प्रकरणात त्यांच्यावरती आरोप केले जात होते तेव्हा गौतम अदानींना भेटत होते शरद पवार। ज्यावेळी गौतम अदानींच्या कथित गैरव्यवहाराविरुद्ध, मनी लॉन्ड्रिंग वगैरे प्रकरणांच्या बाबत JPC नेमण्याची मागणी केली जात होती तेव्हा शरद पवार यांचा त्याला पाठिंबा नव्हता आणि त्यावेळी देखील ते अधूनमधून गौतम अदानींना भेटत होते। शरद पवार अशा प्रकारचं शरद पवारचं वागणं वारंवार राहिलेलं आहे। ज्यावेळी चीनने गलवानमध्ये घुसखोरी केली आणि राहुल गांधी असो, ममता बॅनर्जी असो, अन्य नेते त्याबद्दल प्रश्न विचारत असताना शरद पवार यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आणि त्यांनी मोदींना अप्रत्यक्षपणे समर्थन दिलं। देश जेव्हा अडचणीत असेल, संकटात असेल तेव्हा आम्ही सगळे एकत्र आहोत अशी त्यांची भूमिका। शरद पवार हे नेहमीच अशा प्रकारच्याच भूमिका घेत आलेले आहेत आणि विरोधात असताना खणखणीतपणे ज्या प्रकारे राहुल गांधी भूमिका घेतात किंवा ममता बॅनर्जी लढतात किंवा उद्धव ठाकरे लढतात, दोन हात करतात, तशा प्रकारची भूमिका, कठोरपणे लढण्याची भूमिका, अंगावर घेण्याची भूमिका शरद पवार कधीच घेत नाही। ही माझी तरी तक्रार आहे, नेहमीची तक्रार आहे। भारतीय जनता पक्षाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली, कौतुकास्पद आहे ते। पण ज्या प्रकारची बाकीच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये भाजप सरकारच्या बोगसगिरीची, ढोंगीपणाची, कथित भ्रष्टाचारी व्यवहारांची जेव्हा संपूर्ण पोलखोल करण्याची गरज असते तेव्हा शरद पवार तशा प्रकारे बोलत नाहीत, भूमिका घेत नाहीत, पार्लमेंटमध्ये सुद्धा लढत नाहीत, अशी माझी तक्रार आहे। आता हा विषय येण्याचं कारण म्हणजे शरद पवार हे क्रिकेट असेल किंवा अन्य विषयामध्ये देवेंद्र फडणवीसांना भेटत असतात, त्यांची भेटगाठ होत असते। आणि चित्र काय जातं की जेव्हा महाविकास आघाडीने महत्त्वाच्या विषयांवरती एकत्रपणे विरोधातली मुख्य आघाडी म्हणून महायुती सरकारविरुद्ध दोन हात करायला पाहिजे, ते एकसंधपणे असे दोन हात करतायत, एकत्रितपणे करतायत, हातात हात घालून लढतायत असं दिसतच नाही। जे शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार होते, आता ते तशा प्रकारची भूमिका वठवत आहेत का? तुम्हीच विचारा प्रश्न। तसं दिसत नाही। एकीकडे बीड असो किंवा हसन मुश्रीफांचा मतदारसंघातला चंदगड असो, त्यांच्या इलाक्यातला चंदगड असो किंवा पिंपरी चिंचवड असो, तिथे अजितदादा पवार आणि शरद पवार यांचे गट एकत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असल्याच्या बातम्या आहेत। पार्थ पवार यांच्या कथित गैरव्यवहाराचं प्रकरण, पुण्यातला भूखंड व्यवहाराचं प्रकरण बाहेर आलं त्यानंतर सुप्रियाताई म्हणाले मी पार्थला फोन केला, तो असं करेल असं मला वाटत नाही। आणि मग शरद पवार म्हणाले की कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं। पार्थ पवारांनी जे काही समजा केलं असेल त्याची चौकशी गृहमंत्र्यांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी करावी, फडणवीसांनी करावी आणि त्यातनं जे काय बाहेर येईल ते येऊ देत असं ते म्हणाले। आणि सुप्रियाताईंची भूमिका ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे, पक्षाची भूमिका मात्र तशी नाही आहे। पण पक्षाची भूमिका आहे काय नेमकी राष्ट्रवादी काँग्रेसची? म्हणजे शरद पवारांनी देखील सगळे पुरावे हाताशी असताना मग आरोप केलेत कोणावरती असं नाही
कधी कधी ते आरोप केलेले आहेत. त्यांना जेव्हा हवे असतील तेव्हा अनेक त्यांनी आरोप केलेले आहेत की हे सरकार यांनी भ्रष्टाचार केला, भ्रष्ट आहे, गैरव्यवहार केले, चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, असं शरद पवार बोललेले आहेत. मग यामध्ये इतक्या फॅक्ट्स पुढे आलेल्या आहेत आणि स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे प्रकरण गंभीर आहे आणि दिसत आहेत अनेक गोष्टी, तर त्याबद्दल थेटपणे शरद पवारांनी बोलायला पाहिजे होतं की मला जी आता जी माहिती उघड झालेली आहे ती अतिशय भयानक आहे आणि हा भ्रष्टाचार झालेला आहे असं दिसतंय ॲपरंटली तरी, बाह्यतातही. आणि याबाबत चौकशी पूर्ण होईपर्यंत अजितदादांनी दूर झालं पाहिजे. छगन भुजबळांना राजीनामा द्यायला तेलगी प्रकरणामध्ये शरद पवारांनी सांगितलं होतं. भुजबळ म्हणाले की माझ्या विरुद्ध काहीच सिद्ध झालं नाही, पण मला राजीनामा द्यायला सांगितलं त्यांनी. आणखीन एकदाही त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं त्यांनी. मग अजितदादांबद्दल असा वेगळा न्याय का? अजितदादा जेव्हा सकाळचा किंवा पहाटेचा शपथविधी घेण्यासाठी गेले होते, त्यानंतर ते परत आले, माघारी त्यांना बोलवण्यात आल्यानंतर त्यांना ताबडतोब महाविकास आघाडीमध्ये मंत्रिपद देण्याची गरज नव्हती. त्यावेळी जयंत पाटील जे निष्ठावंत राहिले होते शरद पवारांविषयी आणि अजूनही निष्ठावंत राहिलेले आहेत, चौकशा कितीही झाल्या तरी न घाबरता ते निष्ठावंत राहिलेले आहेत. प्रदेशाध्यक्षपद म्हणून त्यांनी अत्यंत समर्थपणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचं सांभाळलं. त्यांना त्यावेळी महत्त्वाचं पद देण्याच्या ऐवजी अजितदादांना घेण्यात आलं आणि त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं, त्यांना अर्थमंत्रीपद दिलं. शरद पवारांनी असं का केलं? मग तुम्ही कुटुंबाला अधिक महत्त्व देता का राजकारणात सुद्धा? ते कुटुंबातले अजितदादा पवार म्हणून त्यांना महत्त्व. त्यांनी खरं म्हणजे गद्दारी केली शरद पवारांशी, पण त्यांचं स्वागत केलं शरद पवारांनी. पवारांनी केलेली प्रत्येक गोष्ट बरोबर असते, विचारपूर्वक असतं. ते आपल्याला अनेक वर्षांनी त्याचा शोध लागतो की ते बरोबर आहे असं मानणाऱ्यांपैकी मी नाही आहे. मला जे योग्य वाटतं ते मी योग्य म्हणतो. मला हे बिलकुल योग्य वाटलं नाही. जयंतराव पाटलांवर अन्याय झाला आणि अजितदादांना जागा दाखवायला पाहिजे होती, तेव्हा ती जागा दाखवण्यात आली नाही. आणि आत्ताही तुम्हाला सांगतो की महाविकास आघाडीने एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेऊन जर हल्ला बोल केला असता आणि सगळीकडे महाराष्ट्रभर आंदोलनाचा धुराळा उडवला असता तर अजितदादांना राजीनामा द्यावा लागला असता. अजितदादांना वाचवण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत हे दिसतंय उघडपणे. ते म्हणाले की अजितदादा असं काही करतील असं मला वाटत नाही. म्हणजे सुप्रिया ते पार्थबद्दल म्हणाल्या तसंच देवेंद्रजी अजितदादांबद्दल म्हणाले. कुठल्या आधारे ते असं म्हणाले की अजितदादांनी असं काही केलं असेल किंवा असा काही व्यवहार करतील असं मला वाटत नाही. ते मग हे प्रकरण गंभीर आहे असं जेव्हा म्हणाले फडणवीस, मग या गंभीर प्रकरणात जबाबदार कोण? अजितदादा नाही, पार्थ नाही. जी कमिटी नेमली आहे त्या कमिटीमध्ये बहुसंख्य अधिकारी पुण्यातलेच आहेत, सरकारी अधिकारी. पुण्याचे पालकमंत्री अजितदादा, अर्थमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री अजितदादा. पुण्यामध्ये त्यांचीच दादागिरी चालते. त्यांनी चंद्रकांत दादांसह पुण्यातलं घालवलं तिकडनं. मग अजितदादांच्या मुलाविरुद्ध, पुत्राच्या विरुद्ध हे अधिकारी काही बोलतील, रिपोर्ट देतील यावरती विश्वास बसतो? आणि नैतिकता नावाची गोष्ट तर अजितदादांनी खुंटीला केव्हाच टाकून ठेवलेली आहे. आणि याच्याबद्दल काँग्रेसवालेही नाराज आहेत. काँग्रेसवाले उघडपणे सांगतायत की शरद पवारांनी आक्रमकपणे पार्थ पवारच्या प्रकरणात हल्लाबोल करायला पाहिजे होता. तसं ते हल्लाबोल करत नाही येते. नाही, चौकशी करा, काय असेल ते होईल वगैरे असं. याला काहीही अर्थ नाही आहे. आणि मग काही जण म्हणतील अगदी पुरोगामी छावणीतले सुद्धा की अंजली दमानिया किंवा अण्णा हजारे हे शरद पवारांच्या विरोधात आहेत, ते भाजपच्या बाजूचे आहेत वगैरे. जे काय असेल ते असेल, त्याचा संबंध नाही. या प्रकरणाबद्दल बोला. अंजली दमानिया यांनी या प्रकरणाचा उत्तम पाठपुरावा केला, अनेक पुरावे सादर केले. आज पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टी त्यांनी बाहेर काढल्या. त्याच्यानंतर अजितदादांनी प्रवक्तेपदावरनं ज्याला हाकलून लावलं ते आमदार अमोल मिटकरी, म्हणजे त्यांच्या हनुमान होते, त्यांनाच त्यांना हाकलून लावलं प्रवक्तेपदावर.
कारण ते बेछूटपणे काही बोलतायत अशी कदाचित धारणा असेल त्यांची. त्या अमोल मिटकरांनी सुपारीबाज म्हणून यांची संभावना केली अंजली दामाने यांची, आणि त्यांनी गोळ्या घ्याव्यात, म्हणजे थोडक्यात त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला, गोळ्या घ्याव्यात वगैरे वगैरे ते असा सल्ला दिलेला आहे. अमोल मिटकरी, अंजलीताई दमानिया यांनी जे जे प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तरं द्या तुम्ही. त्यांनी गोळ्या घ्याव्यात का लिक्विड औषध घ्यावं हे त्या बघतील. हा अत्यंत आचरट आणि बोगस युक्तिवाद करून अजितदादांची अजितदादांना खुश करावं आणि पुन्हा आपल्याला पक्षात महत्त्वाचं पद मिळावं असं जर वाटत असेल तर मला माहिती नाही. सूरज चव्हाण तेही अंजलीताईंवरती वाटेल ते आरोप पूर्वी करत होते, आजही त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या सूरज चव्हाण यांनी एका संघटनेच्या नेत्याला, अध्यक्षाला लाथाबुक्क्यांनी तुळवलं, त्यानंतर त्यांची हकालपट्टी झाली आणि काही दिवसात त्यांना याबद्दल प्रमोशनच मिळालं आणि आता तर प्रवक्ते झालेत ते. असला हा पक्ष, हा अजितदादांचा पक्ष, आणि त्याच्याबद्दल शरद पवार काय, सुप्रियाताई सॉफ्ट भूमिका घेतात. रोहित पवारांनी सांगितलं की काय जे असेल ते म्हणजे बाहेर येऊ देत, पण अन्य प्रकरणावर मी अगोदर असं बोललो की अन्य प्रकरणात ज्या पद्धतीने ॲग्रेसिव्हली ते बोलतात तसे बोलले नाही. काय यांची स्ट्रॅटेजी असेल ते त्यांना ते जाणून, पण हे योग्य आहे असं मला बिलकुल वाटत नाही. हा एक झाला भाग. आता तुम्हाला सांगतो की यामध्ये अनेक भानगडी आहेत. मगाशी मी सांगितलं की जी कमिटी आहे तीच यांच्या गोतावळ्यातली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो सूर्यकांत येवले नावाचा जो तहसीलदार, ज्यांनी हे सगळं जमीन व्यवहार करण्यासाठी मदत केली पार्थ पवारला, त्या सूर्यकांत येवलेला वारंवार प्रमोशन्स मिळत गेली. ही माहिती RTI ॲक्टिव्हिस्ट विजय कुंभार यांनी उजेडात आणलेली आहे. कोणी काय असे ना त्यावेळी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री, कोणाच्या कारकिर्दीत कोणामुळे त्यांना ही प्रमोशन्स मिळत गेली हेही बाहेर आलं पाहिजे. म्हणजे त्यांची साटेलोटं कोणाशी आहेत. अरे हा भ्रष्ट अधिकारी, हा बोगस अधिकारी, भामटा माणूस सूर्यकांत येवले, त्याला आता काढून टाकलेलं आहे. त्याला पुण्यासारखं प्राईम पोस्टिंग मिळालं कसं? म्हणजे लाच घेताना जे आढळलेले होते त्या माणसाला तुम्ही महत्त्वाची पोस्टिंग देता आणि म्हणतात की आमचं स्वच्छ सरकार आहे म्हणून, नैतिकतावादी सरकार आहे म्हणून. कोणाचा विश्वासही बसेल का या बोगसपणावरती, या बोगस युक्तिवादावरती? आज एक कोणतरी ड्रग व्यापार करणारा, त्याला भाजपने पवित्र करून घेतलेले. त्याच्या अगोदर सुधाकर बोडगुजर हा कोणाच्या दाऊदच्या कोणाच्या तरी गँगस्टरच्या बरोबर नाचत होता म्हणून तो देशद्रोह आहे, तो नालायक आहे असं म्हटलावे, ते त्यालाच पक्षात घेतलं भाजपने. आणि हा भाजप हा कमळासारखा पवित्र पक्ष म्हणायचा का आपण? अजून एक गोष्ट की यामध्ये तुम्हाला सांगतो की पार्थ पवारनी हे जे काही उद्योग केलेले आहेत त्याबाबत त्याच्यावरती FIR नाही. मग फडणवीस म्हणतात की आणि बावनकुळे म्हणतात की ज्यांनी हे काय कागदपत्रांवर सह्या केल्या त्यांना सुरुवातीला घेतलेलं आहे, पण टप्प्याटप्प्याने होतील गोष्टी असं फडणवीस म्हणाले. कशा प्रकारे हा चलाखीचा युक्तिवाद आहे बघा. महसूल मंत्री बावनकुळे हेच म्हणाले. आता ज्यांच्या सह्या नसतात पण ज्यांचा या षडयंत्रामध्ये हात आहे अशांना किमान चौकशी केली जाते, पोलीस चौकशी. जर पार्थ पवार नसता आणि साधा कोणतरी माणूस असता, त्यांनी काही गडबडी केल्या असत्या आणि त्याचा मुलगा जर असाच असता तर त्याची चौकशी त्याला ताब्यात नसतं घेतलं. अनेक जणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि काहीही सिद्ध झालं नाही, पुढे सोडून द्यावं लागलेलं आहे. आणि हे पार्थ पवार हे बघा कसे, त्याचा जो हा 99% शेअर होल्डिंग पार्थकडे, 1% तो त्याचा जो दुसरा पार्टनर आहे त्याच्याकडे. त्याच्यावर सुद्धा काही झालं नाही, पार्थला काही झाले नाही आहे. आणि ती तेजवानी जी आहे ती बेपत्ता आहे. आता ती अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करणार ती. म्हणजे कशा प्रकारे सगळं चाललंय बघा. आणि मीडियाने पूर्ण लक्ष
काढून घेतलं याच्याकडून तर हे प्रकरण शांत होईल. आपोआप शांत केलंच आहे. चौकशी चालू आहे, चौकशी चालू आहे. आणि मग काही छुटपुट काही लोकांना अटक होईल, मग त्यांना जामीन मिळेल आणि मग कोर्टात प्रकरणे चालू आहे मग समाप्त होईल ते. आणि अजितदादांना काही होणार नाही, पार्थ पवारला काही होणार नाही. आणि शरद पवार आणि सुप्रियाताई तर यांच्याबद्दल काही बोलतच नाही ना. सिंचन घोटाळ्यावरती आम्ही आरोपच केले नव्हते असं ते म्हणतात. ज्यांनी आरोप केले त्यांचे सिद्ध करावे. आणि तुमच्या पक्षाचे होते ना अजितदादा. तुम्हाला माहीत नाही, हसन मुश्रीफ तुमच्या पक्षात होते, प्रफुल्ल पटेल तुमच्या पक्षात होते. नागरी हवाई वाहतूक मंत्री असा प्रफुल्ल पटेल यांनी काय काय उद्योग केले हे तुम्हाला माहीत नाही. सगळ्या बातम्या छापून आलेल्या आहेत, तुम्हाला काहीच माहीत नाही. पक्ष म्हणून आपण कुठल्या नेत्यांना मोठं करतोय हे काहीच माहीत नाही तुम्हाला. छगन भुजबळ काय उद्योग करतो ते काहीच माहीत नाही. आणि पवारांनी स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की ईडीच्या चौकशीला घाबरून तुम्ही अनेक जण तिकडे गेलेले आता, पण ईडीची फाईल बंद होत नाही. याचा अर्थ काय की छगन भुजबळांवर अजूनही एक आहेच टांगती तलवार. मध्ये मध्ये चंद्रकांताला म्हणतात की बाबा तुम्ही जास्त काही बोलू नका, तुम्ही जामिनावरती आहात असं ते म्हणतात चंद्रकांतदादा छगन भुजबळांना किंवा अन्य नेते म्हणतात. आता अजितदादांच्या बाबतीत गोष्ट सांगतो तुम्हाला की अजितदादा हे तुम्हाला सांगतो की यांनी काय म्हटलेलं होतं, कोणी म्हणजे 70,000 कोटींचा घोटाळा अमुक तमुक हे सगळ्यांना तोंडपाठ आहे, अनेक वर्ष आपण ऐकतोय. पण त्यांच्या संबंधी एक स्पेसिफिक अशा प्रकारचं काही बोलणं जे होतं ते विनोद तावडे यांनी त्यांच्यावरती आरोप केले होते. प्रदेशात तेव्हा ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते विनोद तावडे. शिवाय प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस होते आणि रावसाहेब दानवे हे खासदार होते, मंत्री होते केंद्रात ते. त्यांनी 2018 असं सांगितलं होतं की दादा आणि अन्य सिंचन घोटाळ्यातल्या आरोपींना बघा हे 6 नोव्हेंबर 2018चं वाक्य आहे, कोणत्याही क्षणी अटक होऊ शकेल असं म्हटलं होतं. जेव्हा अजितदादा हे विरोधात होते. विरोधात असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारला कुठलाही प्रभावी विरोधच केला नाही त्यांनी. हे असे अजितदादा. आणि दानवे म्हणाले होते की कुठल्याही क्षणी तुरुंगात जातील. तुरुंगात गेले अजितदादा कधी? गिरीश महाजनांनी सांगितलं होतं जेव्हा जे जलसिंचन मंत्री होते त्यांच्याकडे सगळी माहिती होती की प्रकल्पांच्या किमतीत वाढ, अनियमितता आणि जास्त किमतींची बिलं काढली, हे सगळी पापं अजितदादांनी केली असं गिरीश महाजन म्हणाले. असे एकापेक्षा एक. आणि विनोद तावडे काय म्हणाले होते, महाराष्ट्रामध्ये 2 लालू त्यांना जेलमध्ये घालू. कोण 2 लालू? म्हणजे अजितदादा आणि सुनील तटकरे. विनोद तावडे म्हणाले होते. ते जेलमध्ये गेले, ते जेलमध्ये घातलं अजितदादांना. उलट त्यांना सन्मान आणि उपमुख्यमंत्रीपद दिलं. बघा, ज्यावेळी 2019 अजितदादांचा पहाटेचा शपथविधी देवेंद्रजींबरोबर झाला तेव्हा 3-4 दिवस होतो, काय 72 तास किंवा काय 3-3.5 दिवस 4 दिवस होतं. त्या 3 दिवसाच्या आत अजितदादांना ACBने म्हणजे अँटी करप्शन क्लीन चिट दिली त्यांना. आणि त्याच्यानंतर ते मोकळे झाले. क्लीन चिट मिळाल्यानंतर ते परत शरद पवारांच्याकडे गेले. मग पुन्हा जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं तेव्हा भाजपमधले काही लोक परत अजितदादांचा सिंचन घोटाळा बोलायला लागले. आता तुम्हाला सांगतो की 2014 जेव्हा सरकार आलं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली, मग पुढे शिवसेनाही सामील झाली. आणि मग बैलगाडीवर पुरावे हे काय जाळून टाकले काय माहीत नाही, हे सगळे माधवराव चितळे समितीकडे घेऊन गेलेले होते. फडणवीस, दानवे आणि विनोद तावडे वगैरे. आणि चॅनेलवरती ते सगळं दाखवलं जात होतं. पण 2014 राष्ट्रवादीनीच देवेंद्रजींना पाठिंबा दिला आणि ते सरकार बहुमतातलं नव्हतं, ते टिकलं सरकार. म्हणजे शरद पवारांच्या पाठिंब्यामुळे ते सरकार 2014 ते 2019 व्यवस्थित टिकू शकलं. आणि कारण पुढे NCPच्या पाठिंब्याची गरज नव्हती, कारण शिवसेना मग सामील झाली, मग गरज नव्हती. पण जेव्हा
आणीबाणीचा प्रसंग आला तेव्हा जसं मोदींना एक प्रकारे शरद पवारांची मदत होती विरोधी पक्षामध्ये बेकी निर्माण करताना, तसाच प्रकारे NCPच्या या पाठिंब्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार टिकलं आणि टिकल्यानं तेव्हापासून ते 19 पर्यंत अजितदादांनी खंबीर भूमिका कधीच घेतली नाही फडणवीसांच्या विरोधात. फडणवीसांनी त्यांचे संबंध सुमधूर राहिले आणि म्हणूनच NCPच्या नेता म्हणून ज्या काही सगळ्यांच्या सह्या असतात त्याचा गैरवापर करून अजितदादा इतक्या आमदारांचा मला पाठिंबा आहे असं सांगून असा दावा करून राज्यपालांना खिशात घालून ते सरकारमध्ये गेले. फडणवीसांनी अजितदादांचं सरकार स्थापन झालं. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो की 2019च्या निवडणुकीच्या अगोदर आम्ही चर्चाही केली होती की राज्य चॅनलवरती की राज्य सरकारी बँक 22,000-25,000 कोटींचा कसा घोटाळा आहे, अजितदादा वगैरे त्यात कसे आहेत. शरद पवारांचंही नाव घेण्यात शरद पवारांनी सांगितलं माझा काही संबंध आहे त्याचे नव्हता. संबंध याचा काहीच संबंध नव्हता MSEB बँकेशी म्हणजे राज्य सरकारी बँकेशी. मग शरद पवारांच्या बाजूने सगळे लोक उतरल्यावरती माघार घेतली फडणवीसांनी. पण जेव्हा अजितदादांनी जॉईन केलं म्हणजे 2023ला फडणवीसांना, त्याच्या अगोदर हे प्रकरण ती फाईल मिटवून टाकली. राज्य सरकारी घोटाळा बंद झाला. म्हणजे सिंचन घोटाळ्याची फाईल जशी क्लोज झाली आणि पुन्हा ती ओपन केव्हा केली ते नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी प्रचार सभेत भाषण करताना 2 वर्षापूर्वी प्रचार सभेत भाषण करताना अजितदादांच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला. तेव्हा मग ताबडतोब 3-4 दिवसाचा अजितदादा भाजपवरच सामील झाले. ज्यावेळी सिंचन घोटाळा अजितदादांचा त्याबद्दल आरोप केले जात होते तेव्हा नवाब मलिक जे अजितदादांच्या एकसंध राष्ट्रवादीचे होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की गोपीनाथ मुंडे, महादेव शिवणकर हे जे मंत्री होते आणि एकनाथ खडसे त्यांनी मिळून 40,000 कोटी रुपयांचा सिंचन क्षेत्रातच घोटाळा केला आहे. त्याच्याकडनं लक्ष बाहेर दुसरीकडे नेण्यासाठी म्हणून अजितदादांवरती आरोप केले जातात असं नवाब मलिक म्हणत होते. बघा म्हणजे कशा प्रकारे राजकारण. हेच नवाब मलिक पुढे अजितदादा महायुतीत सामील झाले. नवाब मलिक त्यांच्याबरोबर गेले. त्यांना जेलमध्ये टाकल्यानंतर ते बाहेर आले, ते गप्प झाले आणि ते गेले. एक प्रकारे भाजपवरच गेलेत ना ते अजितदादा गटामध्ये. आधी नाही नाही म्हणत होते. आता नवाब मलिक हे देशद्रोही आहेत, ते भ्रष्ट आहेत, ते नालायक आहेत असं म्हणणारे लोक आता गप्प आहेत. नवाब मलिकांचा आता प्रभाव काहीच नाही, त्यांचं अस्तित्वही नाही आता. पण हा इतिहास सांगण्याची गरज आहे. म्हणजे सिंचन घोटाळा, राज्य सरकारी बँक घोटाळा असेल किंवा अन्य घोटाळे असतील ते योग्य वेळी बाहेर काढायचे, योग्य वेळी माघार घेऊन आपल्याबरोबर घ्यायचं की गप्प बसायचं असं चाललेलं आहे. आता या प्रकरणामध्ये तुम्हाला सांगतो की पार्थचं जे प्रकरण आहे ते सुद्धा अशाच प्रकारे एक प्रेशर टॅक्टिक्स म्हणून भारतीय जनता पक्ष वापरेल. कारण जे बघा जितेंद्र हुडी जे कलेक्टर आहेत पुण्याचे ते त्यांची आणि अजितदादांची जवळी काही लपून राहिली नाही. ते अनेकदा NCPच्या कार्यक्रमालाही हजर राहिलेले. खरं राजकीय कार्यक्रमांना यांनी उपस्थिती लावता कामा नये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये उघड दिसतंय की यांची हे संपूर्ण राजकीय प्रकरण करत आहेत. आता तुम्हाला सांगतो की अमित शहा सांगलीत गेले होते 2019च्या आसपास. तेव्हा ते काय म्हणाले होते की अजितदादा आणि तटकरेंवरती कारवाई का नाही, का कारवाई हे यांच्या भ्रष्टाचाराच्या संबंधी कारवाई का केली नाही. 2019 साली किंवा मागे पुढे झालं असेल. अमित शहाही म्हणाले होते. मग अमित शहांना आता दिसत नाही का त्यांनी काय कारवाई केली तटकरेंवरती. उलट तटकरे आणि अमित शहा भेटत असतात. तटकरे आणि नरेंद्र मोदीजी भेटत असतात. तटकरेंचं व्यवस्थित चालू आहे आता. आणि त्यामुळे हे 70,000 कोटी अजितदादा म्हणाले की 70,000 कोटी रुपये त्याला मला 100 कोटी जरी मिळाले तरी माझ्या 4 पिढ्या सुखाने नांदतील, काही बोलता वगैरे. आता
हे जे म्हणतात अजितदादा की 70,000 कोटी, 70,000 कोटी ही अमाऊंट नसेल, कमी असेल समजा अमाऊंट, पण सिंचनात घोटाळा झाला. कारण चार्जशीट सादर झाली होती, काही लोकांना ठपका आला होता, काही लोकांना अटक झालेली होती आणि काही जणांवरची अजूनही कारवाई चालू आहे. म्हणजे ते सगळं बोगस प्रकरण आहे असं अजिबात नाही, उलट त्यासंबंधी कारवाई झाली. मग ते कशामुळे कारवाई झाली आणि फक्त अजितदादांवरती कारवाई का नाही झाली हा प्रश्न विचारायचा नाही. सिंचन घोटाळा म्हणजे तुम्हाला सांगतो की सिंचन घोटाळ्याचा फटका असा की प्रकल्पाची कॉस्ट वाढवणं, प्रकल्पाचा दर्जा कमी असणं आणि त्यामध्ये तुडुंब भ्रष्टाचार असणं, याचा फटका कोणाला बसतो? शेवटी हा सगळा सामान्य माणसाला त्याची कॉस्ट द्यावी लागते. या भ्रष्टाचाराचा फायदा जो असतो तो राजकारण्यांना होतो. अजितदादा असतील, तटकरे असतील, ते एवढा पैसा आपल्या पक्षासाठी, स्वतःसाठी, कुटुंब कबिल्यासाठी खर्च कुठून करू शकतात? एवढे व्यवसाय जे आहेत अजितदादांचे, हे सगळे या लोकांचे सत्तेच्या बळावर, तटकऱ्यांच्या बळावर. तुम्हाला आठवत असेल तटकऱ्यांच्या सुद्धा बेनामी कंपन्या असल्याचे आरोप झाले, ते सगळं फाईल मिटली. तटकरे स्वच्छ, प्रफुल्ल पटेल स्वच्छ, हसन मुश्रीफ स्वच्छ, छगन भुजबळ स्वच्छ, अजितदादा स्वच्छ, पार्थ पवारांनी तर काही केलंच नाही. आता पार्थ पवारांना त्यांच्या मागे श्रीकृष्णासारखे देवेंद्र फडणवीस उभे, तसं आशिष शेलार म्हणाले. याचा अर्थ पार्थ पवार हा खरोखरीचा अर्जुन आहे, योद्धा आहे असं त्यांना म्हणायचं असेल. आणि हा योद्धा म्हणजे त्यांना असं म्हणायचं की पार्थचं म्हणणं असं होतं की सुशांत सिंग राजपूत प्रकरणी महाविकास आघाडी असताना त्यांनी आपल्या पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती की सुशांत सिंग राजपूत प्रकरणाच्या मध्ये चौकशी, सीबीआयची चौकशी व्हावी सीबीआयतर्फे. म्हणजे थोडक्यात आदित्य ठाकरेंना आणि त्यांना टार्गेट करावं त्या प्रकरणात. तेव्हा शरद पवारांनी त्यांचे कान टोचले की त्यांना थोडक्यात काही समजच नाही म्हणून त्यांनी सांगितलं शरद पवारांनी राम मंदिर असेल किंवा अन्य प्रकरणामध्ये त्यांनी पक्षांच्या विरोधात भूमिका घेतली. एवढंच नव्हे तर अजितदादा हे पहाटेचा शपथविधी करायला गेले तर त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबरच कायम स्वरूपी संबंध त्यांनी ठेवले पाहिजेत. इकडे येताच कामा नये शरद पवारांकडे किंवा राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडीकडे किंवा भाजपच्या विरोधातले छावडीत जाताच कामा नये असं पार्थचं म्हणणं होतं. आणि म्हणून पार्थच्या मागे श्रीकृष्णासारखे देवेंद्र उभे आहेत असं आशिष शेलार म्हणाले असते. आशिष शेलार आणि शरद पवार हे क्रिकेटमध्ये एकत्र आहेत. म्हणजे बघा कसे कसे सगळे संबंध आहेत. आणि म्हणून या संबंधी कोणी ठाम भूमिका, या सगळ्यांच्या आतले संबंध आहेत. उद्या हे सगळे एकत्र येतील राष्ट्रवादीवाले आणि सगळ्या फायदी समाप्त होतील. काही माहीत नाही, आपल्याला सांगता येत नाही. काय प्रकारचं राजकारण चाललेलं आहे हे. लोकहिताचं राजकारण चालू आहे. गौतम अदानींनी महाराष्ट्रातल्या अनेक जागा म्हणजे जणू काही महाराष्ट्र किंवा मुंबई त्यांना अंधण दिली अशा व्यवहार सध्या सुरू आहेत. पार्थ पवार पुण्यातली प्राईम 1800 कोटी रुपयाची जमीन जर 300-350 कोटीला त्याला मिळत असेल आणि मग व्यवहार झालाच नाही, काहीच झालं नाही असं जेव्हा अजितदादा म्हणतात तेव्हा ते धडधडीत खोटं बोलतात. अजितदादा यांचं राजकारण कशा प्रकारचं चाललंय, त्यांचे व्यवहार कसे चालू आहेत हे अनेक सनदी अधिकारी सांगतात. त्याची माहिती सुद्धा माझ्याकडे आहे. व्यक्ती म्हणून अजितदादा चांगले असतील, वागायला चांगले असतील, बोलायला चांगले असतील, सेक्युलर असतील, त्याचा इथे संबंध नाही. सेक्युलर आहे म्हणून भ्रष्टाचार करायला परवानगी नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे अजितदादांची प्रतिमा कलंकितच आहे. सुनील तटकरेंची कलंकित आहे. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ यांची लोकांच्या समोर प्रतिमा कलंकितच आहे. आणि त्यांना आता आलिंगन दिले भाजपने, मिठ्या मारतात भाजपवाले. आणि आम्ही चौकशी करू, चौकशी, दूध का दूध, पाणी का पाणी, ही सगळी वाक्य तोंडपाठ आहे. आणि दुधासारखे स्वच्छ निघणार हे तुम्हाला सांगतो आत्ताच. वॉशिंग मशीनची गरजच नाही आता. ते इकडे आले म्हणजे स्वच्छ झाले असं समजा. त्यामुळे आता पार्थ पवारवरती काहीही कारवाई होणार नाही.
खालच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होईल. खरं तर असं म्हणायला पाहिजे होतं की असे आणखीन काही व्यवहार चालू असतील त्याची आम्ही चौकशी करू, ते बाहेर आणू, कोणाचेही असो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट. देवेंद्र फडणवीस तसं म्हणाले नाहीत, बावनकुळे म्हणाले नाहीत. त्यामुळे हे सगळं भयंकर आहे. अजितदादा म्हणाले की पूर्वी आमच्या कृत्यांवरती पांघरून घालायला शरद पवार होते, आता आपल्यालाच आपलं पांघरून घालावं लागते. पण आता जर दोन्ही राष्ट्रवादींचे सख्य म्हणजे जवळजवळ येतात ते, तेव्हा पांघरून घालायला अजूनही काका सज्जत आहेत का, असा लोकांच्या पुढे प्रश्न निर्माण होतो. कारण पांघरून हातात आहे शरद पवारांच्या. लोकांना असं वाटते की ज्यांनी गैरकृत्य केलेली आहेत त्यांना पांघरुणात घेऊन त्यांना अक्षरशः फरफटत तुरुंगात न्यावं, ते होत नाही आहे. त्यामुळे हे राष्ट्रवादी आहे का पांघरूणवादी आहे, पापांवरती पांघरून घालणारा पक्ष, दोन्हीही पक्ष, दोन्हीही गट, असा संशय निर्माण होतो. हे सगळं भयंकर आहे आणि त्यामुळे लोकांनी डोळे उघडे ठेवून जे काय आहे ते बघावं आणि अन्वयार्थ काढावा. मी जो अन्वयार्थ काढला आहे तो असा आहे की हा पांघरूणवादी राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष तशाच प्रकारचा आहे. त्यांना पाप दिसली तर त्याच्यावर पांघरून घालायचं, पापांचा नाश करायचा नाही आहे. हे भयंकर आहे. आणि याच्यापेक्षा म्हणजे कुठल्याही गोष्टीपेक्षा कुटुंब हे यांना महत्त्वाचं वाटतं का. कारण सुप्रियाताई म्हणाले की पार्थने काही केलंच नसेल, मी पार्थ हा पुण्यवान पुरुष आहे असं त्यांना आधीपासूनच वाटत असणार, कारण तो त्यांचा भाचा आहे. अन्य लोक भ्रष्ट पण पार्थ स्वच्छ, आपल्या कुटुंबातले सगळेजण स्वच्छ, अशी भूमिका आहे का. हे मला बिलकुल पसंत नाही आहे. एवढंच सांगतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.